महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की आता सन्माननीय सदस्य धस साहेबांनी जो काही पीक विमा घोटाळा आपल्या समोर निदर्शनास आणून दिलेला आहे, हा माफिया, तर त्यांनी उल्लेख करत असताना कृषी मंत्री असा एक उल्लेख केलेला आहे। तर माझी तुम्हाला विनंती आहे, पाठीमागच्या काळामध्ये ही पण जबाबदारी मी एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी पार पाडलेली आहे। त्यांनी त्या विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली। माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की त्यांनी पर्टिक्युलर कालावधी आणि नावाचा जर उल्लेख केला तर संभ्रम राहणार नाही। अध्यक्ष महोदय, फक्त कृषी मंत्री म्हणलेले मी 2023 आणि 2024च्या कालावधीतले मी त्यांना 35ची नोटीस, माझ्या माहितीप्रमाणे मी जेवढं संसदीय कामकाज इथं केलेलं आहे 35ची नोटीस दिल्याशिवाय कोणाचं नाव घेता येत नाही हे मला माहिती आहे। त्याच्यामुळं मी नाव घेत नाही, परंतु 2023ला हे लोक त्यांनी खुलासा दिलेला आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून पहिले पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वर त्यांना एक अध्यक्ष महोदय, कैलास पाटील। अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मला सभागृहाला विनंती करायची आहे। अध्यक्ष महोदय, मागच्या 2 महिन्यापासून धाराशिव जिल्ह्यात बिबट्याचा वावर आहे, परंतु अध्यक्ष महोदय काही नागरिकांना मागे वाघी दिसला होता। अध्यक्ष महोदय, खूप मोठी गंभीर बाब आहे आणि परवा वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅप मध्ये वाघ आढळून आलेला आहे। अध्यक्ष महोदय, आमच्या धाराशिव जिल्ह्याजवळ जवळपास 400-500 किलोमीटर कुठेही वाघाचा अधिवास नाही, हा कुठून आला? अध्यक्ष महोदय, माझी एवढीच विनंती आहे की नागरिकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। रात्रीची लाईट आहे, एक तर सुरुवातीला राज्य सरकारनं आदेश द्यावेत की आमच्या धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिवसाची वीज द्यावी, कारण शेतकऱ्यांचा जीव मुठीत घेऊन शेतकरी सध्या शेतात जात आहेत। आणि अशा वेळेस अध्यक्ष महोदय, ह्या वाघाचा अधिवास 400-500 किलोमीटर जवळ कुठं नसल्यामुळं त्या ठिकाणी त्याला जेरबंद करून ज्या ठिकाणी अधिवास आहे अशा ठिकाणी सुरक्षित स्थळी सोडावं आणि धाराशिव जिल्ह्यातल्या नागरिकांच्या, शेतकऱ्यांचा जो जीवाला धोका आहे तो दूर करण्यात यावा, हीच विनंती करतो अध्यक्ष महोदय। जे मंत्री महोदय म्हणाले, पॉइंट ऑफ ऑर्डर आहे सर, हवेत गोळीबार करायचा आणि इशारा वजा बोलायचं हे सुद्धा सभागृहात चांगलं नाही। एखाद्या मंत्र्याची प्रतिमा या प्रश्नचिन्हावर येते आणि असं घडू नये ज्याच्यामुळे एखाद्या मंत्र्याची प्रतिमा डागळली जाईल। त्याच्यासाठी त्यांनी स्पष्ट काय ते एकदा सांगावं, उगाच संशयाची सुई सगळीकडे फिरवता कामा नये। तेव्हा दादा भुसे यांच्यावरती हा अन्याय आहे आणि असा अन्याय कुठल्याही मंत्र्यावर होऊ नये, एवढाच माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे।